अल्पेश दादा मोरे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. साहेब आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. राजू दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. अल्पेश दादा मोरे चला या. साहेब आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलंही मनपूर्वक धन्यवाद. चला बोलूयात मॅच कडे. दुसऱ्या राऊंडचा पहिला मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतोय. भैरी क्रिकेट संघ रोवळे त्यांच्या विपक्षात न्यू होप क्रिकेट संघ लोणवडी. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं मोठा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. थँक्यू डीजे. रोवले या संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लोणावडी या संघाला आमंत्रित केले फलंदाजी साठी. अनिकेत आणि उमेशची आघाडीची जोडी मैदानात. पहिलाच बॉल फेस करत असताना अनिकेने 4 धावा संघासाठी जमा केले. खातं खोललं गेलंय. अजून एक मोठा फटका ऑफ साईडच्या दिशेने डीप पॉइंटच्या दिशेने. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार होताना पाहायला मिळाला. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. येतोय चौकार. गाडा खऱ्या अर्थानं पाहिला जातो, बघतो आणि अनुभवलाय आपण सर्वांनीच. परंतु सध्याच्या घडीला अनिकेत राडा घालतोय आपल्या फलंदाजीने. पहिला 2 चेंडूंवरती मृणालच्या विरोधात अनिकेतचा हल्ला पाहायला मिळाला. 2 बॅक टू बॅकचे चौकार. 8 धाव्यांवरती स्कोरबोर्ड पाहतोय आणि पहिले 2 चेंडूंवरती 8 धावा जमा केलेत. दुसऱ्या राऊंडचा पहिलाच मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलाय. मृणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्याला फेस करायला अनिकेत. अजून एक आडव्या बॅटनं बॉल चाललाय. बिग षटकार. खऱ्या अर्थानं तोडफोड फलंदाजी सध्याच्या घडीला अनिकेतच्या फलंदाजी मधून पाहायला मिळतीये. पहिले 2 चेंडूवर बॅक टू बॅकची चौकार. तिसरा चेंडू फेस करत असताना बिग पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं सध्याच्या घडीला धाव संख्या स्कोरबोर्डला लावली जातीये 14 या आकड्यावरती. दुसऱ्या राऊंडचा पहिली मॅच आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आले आहे. अर्थातच भैरी क्रिकेट संघ रोवले त्यांच्या विपक्षात न्यू होप क्रिकेट संघ लोणावडी. दोन्ही बलाढ्य संघ आणि एकमेकांच्या विरोधात दुसऱ्या राऊंड मध्ये एकमेकांच्या विरोधात ठाकलेत. रोवले संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. संघाला खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, स्पीडअप घ्या. दोन षटकांचा सामना आपण पाहतोय. अर्थातच 12 चेंडूंचा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंवरती वर्चस्व मिळवलंय लोणावडी या संघाने. अर्थातच रोवले या संघाच्या विरोधात काय कमालीची फलंदाजी राहिली आहे. मृणालच्या विरोधात अनिकेत सरशी राहिलाय. प्रत्येक चेंडूला डिपॉझिट करण्याचं काम केलंय. ही मोठा फटका. क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मला अजून एक येतोय. 6 धाव्यांसाठी बिग षटकार. त्याच पद्धतीनं
सध्याच्या घडीला अनिकेतची बॅट तलपताना पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या राऊंडचा पहिलाच सामना मंत्रमुग्ध केले फलंदाजीने अर्थातच अनिकेत याने. कारण मैदानाच्या चारही दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डिपॉझिट करण्याचं काम सध्याच्या घडीला अनिकेतच्या फलंदाजी मधून पाहायला मिळतंय. पाचवा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सचिन येईल. जर्सी नंबर 10 नंबर पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 10चं महत्व या भारताच्या क्रिकेटमधील खूप मोठं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण जर्सी नंबर 10 म्हटली तर क्रिकेटच्या क्षेत्रातील आपला तुमच्या आमच्या सर्वांचाच क्रिकेटचा देव अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सरांचा आपण नंबर पाहतो. आणि कोकणामध्येच त्यांचं गाव बिलॉंग होतं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑफ साईडच्या दिशेनं पुन्हा एकदा जमिनीला घासत पुसत चाटत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय 4 धावांसाठी. हा अजून एक दर्जेदार खणखणीत असा चौकार. थँक्यू डीजे. 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिला षटका समाप्ती अखेरीस धाव संख्या 26. संतोष मामा जीवलग जीवाचा आहे, परंतु सध्याच्या घडीला अनिकेत जीव लावून खऱ्या अर्थानं लोणावळी या संघासाठी फलंदाजी करतोय. त्याला माहिती आहे 12 चेंडूंचा हा सामना खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्या अपेक्षित असणार आहे. कारण जेवढे कमी षटकांचे सामने असतात ना, मग कितीही संघ बलाढ्य असू द्यात, कधी कधी तर या कमी षटकांच्या सामन्यामध्ये बलाढ्य संघांनाही हार पत्करावी लागली आहे. आणि समीकरणच वेगळं असतं या कमी षटकांच्या सामन्यामध्ये. आणि ते अनिकेतने हेरलंय. कारण हेरलं नव्हे तर त्या पद्धतीने फलंदाजी त्याच्या सध्याच्या घडीला त्याच्या फलंदाजीमधून त्याच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली आहे. कारण 6 बॉल फेस केले. चला स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्यायचंय. कारण सूर्याच्या उजेडात सर्वांच्या साक्षीनं आपल्याला सर्वांना फायनलचा दैदित्यमान हा सोहळा अनुभवायचा आहे. त्याकरिता आपण सर्वांनी स्पीडअप घ्या, सहकार्य करा. स्पर्धा अभिमानाची तर आहेच, त्या पलीकडे ही स्पर्धा स्वाभिमानाची आहे. कारण बोरथलगाव दापोली तालुक्याला बिलॉंग करणारं हे एक गाव आणि खऱ्या अर्थानं निसर्गरम्य वातावरणात हे गाव पाहायला मिळतं. त्याच गावाच्या मध्यंतरीत हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. चला बॉलर नेम अभय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. उमेश फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठे फिंगर रोल केली आणि खऱ्या अर्थानं बॉल उचली घेतला, पण तो स्लो होताना पाहायला मिळाला तो चेंडू. आणि खऱ्या अर्थानं डॉट बॉलची सांगता या इनिंग मधील पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तो अर्थातच अभय हाताळताना पाहायला मिळाला. मोठा फटका आडव्या बॅटने. अजून एक धाव येते. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 27 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 27. उर्वरित या षटकातील 4 चेंडू शेष. या षटकातलीच नव्हे तर या इनिंग मधील हे 4 चेंडू शिल्लक असणार आहेत. अभय आतापर्यंत कमबॅक करून दिले अर्थातच रोवले या संघाला, परंतु 4 चेंडू ते निर्णायक असणार आहेत. पुन्हा एकदा अनिकेत वाकला आणि मग ठोकला. षटकार. चला बॉल. संपूर्ण आयोजक कमिटी तसेच टीम यांना विनंती असणार आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारे बॉल असतील तर त्वरित मैदानात कसे येतील याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. चला, कारण आपण एकाच गावामध्ये 3 ते 4 संघ या स्पर्धेत खेळतायत, त्याच्यामुळं आपण सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. अनिकेत आतापर्यंत तुफानी हल्ले चढवलेत. कारण संघाने विश्वास दाखवला आणि ती विश्वासाला सार्थकी केली अनिकेतच्या फलंदाजीमधून पाहायला मिळाले. आतापर्यंत 32 धावांची वादली खेळी अनिकेतच्या बॅटिंग मधून पाहायला मिळाले. धाव संख्या 33 या आकड्यावरती बिनबाद 33. अभय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत.
अजून एक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल या ठिकाणी प्रोटेक्शन तर पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 35 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. अजून एक बिग हिट, हा ही मोठा बिग हिट. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. येतोय षटकार. थँक्यू डीजे. जल्लोष होतोय चुकलून आणि धाव मारते उचलून उचलून. काय फटकेबाजी राहिली आहे आतापर्यंत. 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं खऱ्या अर्थानं जबरदस्त फलंदाजी, विस्फोटक आणि ही गोलंदाजांना तोडून काढणारी फलंदाजी पाहायला मिळाली आहे. अनिकेत वैयक्तिक 40 धावांवरती नाबाद वादली खेळी करतोय. 41-41. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक आणि डॉट बॉलची सांगता. दुसऱ्या षटका समाप्ती अखेरीस धावसंख्या 41 वरती जिंकण्याकरिता 12 चेंडूंनी 42 धावांचं मोठं आणि डोंगरा एवढं आव्हान खऱ्या अर्थानं पेलावं लागणार आहे ते रोवले या संघाला. आणि रोवले या संघाने खऱ्या अर्थानं टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु निर्णय घेतला असताना खऱ्या अर्थानं निर्णय चुकलाय की काय खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल, पाहावं लागेल. कारण क्षमता आहे याही फलंदाजांमध्ये, या सामन्यामध्ये बॅक करू शकतात. कारण अनिकेतनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच पद्धतीनं फलंदाजी रोवले या संघाच्या फलंदाजांना करावं लागणार आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी एक सन्मान घेत आहोत. सन्माननीय सो संगीताताई वामने तसेच सो प्रियंका बंगाल ताई या दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय प्रशांतदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या संगीताताई तसेच प्रियंकाताई आपणास विनंती असणार आहे की आपला या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान यथोचित असा मान सन्मान केला जातोय. आयोजकांच्या वतीने ताई आपण या स्पर्धेत उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत. चला लोणावडी संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रोते या संघाच्या फलंदाजांना विनंती असणार आहे की आपली आघाडीची जोडी मैदानात त्वरित पाठवायची. रोले या संघाचे फलंदाज दोन्ही मैदानात यायचे. पंचांना विनंती असणार आहे की कोणताही अतिरिक्त वेळ खर्च न करता मॅचला सुरुवात करायची आहे. 42 धावांचं आव्हान खऱ्या अर्थानं रोले या संघाला पेलायचं आहे. ती फलंदाजी अनिकेतने केली. ती फलंदाजी रोवले या संघाच्या फलंदाजांना करावी लागणार आहे. ती विस्फोटक आणि थोडफोडीचं काम करावं तर लागणार आहे. कारण संघाने विश्वास दोन्ही बॅटरवरती दिलाय. सन्माननीय मोहनदादा कांबळे यांचाही या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान केला जातोय. संतोषदादा शिगवण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या मोहनदादा कांबळे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आणि आपण आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. चला पुढील मॅचचा टॉस करण्याकरता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधारांनी उपस्थित राहायचा. अर्थातच सामना आपण पाहणार आहोत. त्रिमूर्ती क्रिकेट संघ आडे शिवाजीनगर त्यांच्या विपक्षात काळेश्वरी क्रिकेट संघ आंबिवली हे दोन्ही संघाचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन हा पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. सन्माननीय मोहनदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. सन्माननीय मोहनदादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. जावेत ऑनगोईंग मॅच कडे ज्याच्या बॅट मधून 40 धावांची वादळी खेळी आली तोच गोलंदाज सध्याच्या घडीला
वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच लोणावडी या संघाकडून अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. 42 धावांचं आव्हान रोखण्याकरिता अनिकेत पुन्हा एकदा आलाय. कारण फलंदाजी असेल गोलंदाजी असेल तो खेळ त्याच्याकडे आहे. त्याच कारणाने खऱ्या अर्थानं लोणावडी या संघाने त्याच्याकडे विश्वास दाखवलाय. ती सार्थकी केली. ती फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. गोलंदाजी ही पाहायला मिळेल का? 42 धावांचा पाठलाग रोवले संघ करेल. अनिकेत पहिलाच बॉल. स्वप्नील पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड. जमिनीला घासत पुसत साठत खराब क्षेत्राक्षण आणि या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतो बिग स्कार. सहदेव दादा कांबळे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मोहन दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या सहदेव दादा बामणे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आणि आपण आपला यथोचित असा मान सन्मान स्वीकारायचा आहे. आंबवली या संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीमनी सज्ज राहायचंय. जाऊयात पुन्हा एकदा मॅच कडे. दुसरा बॉल फेस करत असताना स्वप्नील पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका तर आलाय. पुन्हा एकदा आणि पंचांकडे अपील केली जाईल. तोपर्यंत धावबाच्या स्वरूपात या ठिकाणी मोठा आदरा मोठा धक्का. धक्का क्रमांक 1 स्वप्नील मैदानाच्या बाहेर. पायलवरती चौकार परंतु तदनंतर चेंजवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मोठा हादरा म्हणावा लागेल तो रोवले या संघाला आणि धावाच्या स्वरूपात खऱ्या अर्थानं मोठा धक्का मोठा हादरा रोवते या स्वप्नीलच्या स्वरूपात बाद पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर रोवलेला विनायकला पाचारण करण्यात आलंय. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आणि संकष्टी चतुर्थी निमित्त आपणा सर्वांना खूप साऱ्या हार्दिक अशा शुभेच्छा. तोच विनायक सध्याच्या घडीला फलंदाजीसाठी बॅटर क्रमांक 3 वरती पाहायला मिळतोय. अनिकेत पुन्हा एकदा अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फिंगर रोल केले आणि ऑफ स्टिकच्या वरून जाणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू आणि 42 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यावरती चौकार आणि षटकारांची आतषबाजी तर करावी लागणार आहे. सध्याच्या घडीला विनायक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कारण नावातच गणपती बाप्पाचं हे नाव पाहायला मिळतंय. संकष्टी चतुर्थीचा दिवस खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा पावन होतील का? 42 धावांचा पाठलाग करण्यामध्ये विनायकचा सहभाग राहील का? खऱ्या अर्थानं हे पुढील येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळणार आहे. परंतु जबाबदारी घ्यावी लागणार आहे. निमेश आणि विनायकची जोडी. स्वप्नील आघाडीला आलेला स्वस्तात माघारी परतलाय. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होत आहेत. त्याला फेस करतील विनायक. मोठा फटका. हा ही बिगिट आधी वाकला आणि मग फेकून दिलाय लांब लांब आणि लांबच षटकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर
लांब आणि लांब पल्ल्याचा तो षटकार पाहायला मिळाला. आणि काम तर करावं लागणार आहे विनायक याला, कारण 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. चौकारांचा आणि षटकारांची आतषबाजी, ती विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे. अजून एक मोठा फटका, बॉल बराच वेळ हवेत आणि झेल सुटला जातोय. एक ड्रॉप कॅच, ड्रॉप कॅचच्या मदतीनं 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीनं पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे, कारण अनुभवी पंच सातत्यपूर्ण या स्पर्धेला आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. लोणवडीच्या विरोधात खऱ्या अर्थाने संघाचा हल्ला तर पाहायला मिळतोय. पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष. साई कृपा क्रिकेट संघ बोरथाल आयोजित ही भव्य दिव्य जाकमाता देवी चषक 2026 ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून सोडले गेल्या सर्वच क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमींचे, तसंच या स्पर्धेला या मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांचे, ज्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं उंचीचं शिखर गाठलंय, त्या सर्वच प्रमुख मान्यवरांचं सहकार्य करणाऱ्या सर्वच देणगीदारांचंही सहर्ष खूप सारं हार्दिक असं स्वागत असणार आहे. चला ऑनफिल्ड अंपायर डिसिजन करायला सहकार्य करा मित्रांनो. स्पर्धा आपली आहे, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची. ही स्पर्धा आजच्या दिवसाला आपण पाहतोय. अर्थातच साई कृपा क्रिकेट संघ बोरथळ आयोजित स्वयंभू जाकमाता चषक 2026 दापोली गावातील, दापोली तालुक्यातील हे महत्वाचं गाव बोरथळ, आणि या बोरथळ गावाने ही आयोजित केलेली धीमाकदार आणि दर्जेदार भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन, सातत्यपूर्ण स्पर्धा याही संघांच्या, याही ग्रामस्थांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. चला ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आलेला आहे. सहकार्य करा मित्रांनो. कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पहिल्यांदाच जरी या स्पर्धेला जोडलं गेलो असलं तरी आपल्या सर्वांची शिस्त आणि पंचांच्या निर्णयाकडे आपण सर्वजण त्या निर्णयाचा खऱ्या अर्थानं आपण सन्मान करताय. त्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं उंचीचं शिखर गाठतीये. फायनलच्या सामन्यापर्यंत ही
ऑनफिल्ड अंपायर डिसिजन येते. 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. मॅचला केली जाते पुन्हा एकदा सुरुवात. पहिला षटका समाप्त एकेरी धाव संख्या स्कोरबोर्डला 1 बॉल बाकी आहे. सॉरी 13 या धावा स्कोरबोर्डला पाहायला मिळतात. अनिकेतचा शेवटचा बॉल फेस करेल पुन्हा एकदा विनायक. आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 8 धावा जमा केल्यात. अजून एक आडवा बॅटनं हा मोठा प्रहार, मोठा बिगिट. बॉल 1 बाउन्स सी मा रेषा पार येतोय. चौकार. चला स्पीडअप घ्या. खूप वेळ खर्च केला या मॅच करिता. अजूनही आपल्याला बरेचसे मॅच खेळायचे आहेत, त्याच्यामुळे चला चला लोणावळी संघ खूप खर्च करताय आपण वेल, तर आपणास पेनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. या उर्वरित मॅच करता टायमर लावलं जाईल याची आपण नोंद घ्यायची, कारण खूप वेळ खर्च होत आहे. सहकार्य करायला पाहिजे तितकंसं सहकार्य आपल्या संघांकडून मिळत नाही. मित्रांनो कृपया सहकार्य करायचंय. दुसरा षटक रणजित गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल फेस करत असताना धावपाच्या स्वरूपात या ठिकाणी निमेश धावपाच्या स्वरूपात या ठिकाणी बाद होतोय. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. पाच चेंडूनी 25 धावांची गरज. फलंदाजीसाठी बॅटर नंबर 4 वरती दाखल केलाय सचिन या बॅटरला. 5 चेंडूनी 25 धावांची गरज. रणजित गोलंदाजी मार्क वरती. एक मोठा फटका आडव्या बॅटने बिग हिटचा प्रयत्न. बॉल थेट चाललाय वावराच्या बाहेर येतोय. षटकार. दोन्ही गोलंदाजांवरती हल्ला चढवला होता ना रोलेच्या विरोधात, त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं विनायक याने आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाचं नाव घेतलं पहिला मैदानात आल्यानंतर, आणि त्याच पद्धतीनं संचारला की काय 2 षटकार 1 चौकारांच्या मदतीनं आतापर्यंत या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं रोवले या संघाला जिवंत ठेवले. तोच विनायक खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी स्ट्राईक इनला पाहायला मिळतोय. 4 चेंडूने 19 धावांची गरज. अजून एक मोठा फटका. हा ही बॉल बाहेर येतोय. षटकार. थँक्यू डीजे. 3 चेंडू 13 धावांची गरज. म्हटल्याप्रमाणे 2 चेंडूंवरती 2 बॅक टू बॅकचे षटकार तर आलेत, परंतु 3 चेंडूने 13 धावांचा पाठलाग होईल का? खऱ्या अर्थानं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा प्रसन्न होतील का विनायकला? नावामध्ये विनायक आहे आणि ते खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला काम त्याच्याकडून पाहायला मिळतंय. 3 षटकारांच्या मदतीनं 1 चौकाराच्या मदतीनं आतापर्यंत काम तर केलंय. उर्वरित 3 चेंडूंमध्ये 13 धावांचं आव्हान पेलायचंय. विनायक संघ प्रार्थना करतोय आणि विनायक त्या
पद्धतीनं फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली आतापर्यंत. अजून एक, परंतु पंच नो घोषित करतायत. काय घडतंय, काय बिघडतंय? कारण दडपण आणि ओसेपचा हा नो बॉल, हे दडपण खऱ्या अर्थानं रणजित वरती पाहायला मिळतंय. 3 चेंडूंनी 12 धावांची गरज. पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोले बघा आणि हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. विनायक, काय कमालीची ही मॅच राहिली आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा होता. 12 चेंडू 42 धावा. प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं, कारण स्वप्नील स्वस्तात माघारी परतला, परंतु विनायक आला आणि तीच विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल फिंगर रोल केले आणि बॉल पायावरती आदलताना पाहायला मिळाला. बघा मित्रांनो, आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. पाऊण तास या मॅच करता खर्च केलाय. त्याच्यामुळे किती वेळ खर्च करावा आणि स्पर्धा कशा कराव्या याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. पाऊण तास जर या 2 षटकांच्या मॅच करता जात असेल तर खऱ्या अर्थानं विचार करणं गरजेचं असणार आहे. अजून एक वाईट बॉल. समीकरण पुन्हा बदलतंय. 2 चेंडूने 11 धावांची गरज. 2 चेंडू 11 धावांची गरज. दडपणामध्ये गोलंदाजी करतोय रणजित, कारण 2 षटकार आलेत, 1 नो बॉल हाताळला, 1 वाईट हाताळला. 2 चेंडू 11 धावांची गरज. विनायक स्ट्राईक इनला. जो निर्णायक बॉल, ज्या बॉलची अपेक्षा होती रणजित कडून, तो बॉल खऱ्या अर्थानं हाताळला गेलाय आणि डॉट बॉलची सांगता. एक निर्धाव चेंडू, हे निर्णायक बॉल होता. चला स्पीडअप घ्या. पाऊण तास या मॅचला गेलाय. 4 षटकांचा सामना. टीम रोल या संघाने 2 षटकं हाताळली, लोणोडी या संघाने 2 षटकं. पाऊण तास खर्च केला या मॅच करता. चला या पुढील मॅचला टायमर लावला जाईल, याची आपण नोंद घ्यायची. रणजितचा पुढचा चेंडू, शेवटचा बॉल, वाईट बॉल. 1 चेंडू 10 धावांची गरज. एक निर्णायक चेंडू हाताळणं गरजेचं असणार आहे, कारण आतापर्यंत काम तर झालंय, मोठे फटके आले, परंतु निर्णायक क्षणी एक डॉट बॉल आला. पुन्हा एकदा रणजित. अजून एक, त्रिफला उद्ध्वस्त होते. यू मिस, आय हिट, डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विनायक तुमच्या असल्याला माघारी परतत असताना या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये लोणोडी हा संघ विजय होते. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन. टीम रोल या संघ हार्ड लक टीम, कारण थोडक्याच धावांनी हा संघ पराभूत होतोय. पुढील स्पर्धेकरता या